एक झुंजावत वादळ, एक करुणेचा महासागर, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देणारा प्रज्ञा सूर्य, समतेच्या हक्कासाठी लढणारा दीपस्तंभ, अस्पृश्यतेचा निवारण अधिपती, समाजाचा नाही तर जगाचा उद्धारक, शांतीचा बोधिसत्व, जातीयतेच्या लढाईतील चटक्याचा घाव. बाबांचं स्वप्न साकार करण्यासाठी मला खूप शिकावं लागेल. सुभेदार रामजीचा भीमराव. दीपस्तंभ होऊनी उजाळीला गाव, म्हणून या गाजते जगी एक नाव. दीपस्तंभ होऊनी उजाळीला गाव, म्हणून या गाजते जगी एक नाव, जगी एक नाव. सुभेदार रामजीचा भीमराव, सुभेदार रामजीचा भीमराव. विद्याधर झाला विद्या विभूषित, कराया हद्दपार सारी जुनी रीत. निघाला घेऊन या तो वाघाची धाव, निघाला घेऊन या तो वाघाची धाव, तो वाघाची धाव. सुभेदार रामजीचा भीमराव, सुभेदार रामजीचा भीमराव. हो समाजा प्रतिया तो लढला इथे, इतिहास नवा घडवला इथे. करुणी इशारा हा पडला प्रभाव, करुणी इशारा हा पडला प्रभाव, पडला प्रभाव. सुभेदार रामजीचा भीमराव, सुभेदार रामजीचा भीमराव.
देऊनी गतिया समता रथाला, वळविले आम्हा विजय पथाला. जीर्ण त्या रूढीला घातला तो घाव, जीर्ण त्या रूढीला घातला तो घाव, घातला तो घाव. सुभेदार रामजीचा भीमराव, सुभेदार रामजीचा भीमराव. चवदार संगरी लावली ती आग, युगा पाठी आली युगंधरा जाग. वादळ उधानी लावणारा निभाव, वादळ उधानी लावणारा निभाव, लावणारा निभाव. सुभेदार रामजीचा भीमराव, सुभेदार रामजीचा भीमराव. दीपस्तंभ होऊनी उजाळीला गाव, म्हणूनिया गाजते जगी एक नाव, जगी एक नाव. सुभेदार रामजीचा भीमराव, सुभेदार रामजीचा भीमराव. नमस्कार. आपल्या भारत देशामध्ये वेळोवेळी अनेक महापुरुषांचा उदय झालाय. अशा महापुरुषांनीच लोकांना जगण्याची नवी दिशा, नवा मार्ग दाखवला. दुःख, हाल, यातना यांनी भरलेल्या समाजाला जीवनाचा सुखी मार्ग दाखवला. स्वतंत्र जीवन जगण्याची कला शिकवली. वर्णभेद, जातपात, भेदभाव विरहित जीवन जगणे शिकवले. अशाच प्रकारे 20व्या शतकातील दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी आपल्या या भारत राष्ट्रात एका महामानवाचा जन्म झाला. बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे असे एक महान व्यक्तिमत्व ज्यांच्यामध्ये दलित, पीडित अशा समाजाविषयी मानवता आणि प्रेमभावना भरलेली होती. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धीच्या विकासानुसार नवयुग निर्माण करण्याचा पायाच रोवला. डॉक्टर बाबासाहेब यांचे म्हणणे असे होते की आपल्या समाज बांधवांचा काळा कभिन्न भूतकाळ संपवणार नाही तोपर्यंत संघर्ष थांबवणार नाही. जातपात, वर्णभेद, भेदभाव हे आपल्या इतिहासातील अतूट अशी साखळी आहे. बाबासाहेबांचे असे म्हणणे होते की ज्या वस्तूंची हालचाल नाही, ज्यात जीव नाही, अशा वस्तूंची पूजापाठ करू नये. पण ज्याच्यामध्ये सचेतन जीव आहे अशांचा मानसन्मान आणि आदर करावा. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भगवान गौतम बुद्ध नावाचा एक सूर्य प्रकट झाला. बुद्धांच्या रूपानं समाजातील रूढी, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा नाश करण्याची प्रेरणा आली होती. सर्व भारतवासियांना माहिती आहे की शुद्ध समाजाची निर्मिती, रचना आणि सुधारणा भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारानेच झाली. आणि तसा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्ध हे सर्वात पुढे होते. सत्य, अहिंसा हेच चांगल्या कर्माचे आणि सुखी जीवनाचे मार्ग आहेत असे गौतम बुद्धांनी सांगितले आहे. एका बाजूला गौतम बुद्धांच्या सत्यकर्माची लाट निर्माण होत होती आणि त्याच प्रसंगी पृथ्वीवर एका महामानवाचा प्रवेश होण्याची शुभवेळ आली होती. 14 एप्रिल 1891 रोजी
भारतातील मध्य प्रदेश या राज्यात महू छावणी येथील सुभेदार रामजी यांच्या घरी एक बालक जन्माला आले. त्याचं नाव ठेवलं गेलं भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेबांचे लहानपणापासूनच जीवन अत्यंत संघर्षमय होते. ते जीवन जगले आणि जिंकले सुद्धा. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना वर्णभेद, जातीभेद, छूत-अछूत, स्पृश्य-अस्पृश्य, लहान थोर अशा अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. एकदा बाबासाहेब आपले केस कापायला न्हाव्याकडे गेले तेव्हा त्या न्हाव्याने त्यांचे केस कापायला नकार दिला, कारण ते अस्पृश्य होते. कधी कधी शाळेत असताना पिण्याच्या पाण्याच्या वेळेस नळाला हात न लावता त्यांना पाणी प्यावं लागत असे. तसेच वर्गामध्ये त्यांना ते महार असल्यामुळे अरे पुढे शिक्षण घेऊन तू करणार काय असा अपमानित करणारा प्रश्नही विचारला जात असे. अशा प्रश्नांनी डॉक्टर बाबासाहेबांसहित सर्व दलित अस्पृश्य लोकांना वर्णभेद आणि जातपात अशा जोखडांमध्ये बांधून ठेवलं होतं. गौतम बुद्धांची प्रसिद्धी तर सर्व ठिकाणी पसरली होती, पण बुद्धांचे विचार आत्मसात करण्याची गरज होती. गरिबी, दरिद्रता, बेकारी, कर्मकांड यांनी तुम्हाला जखडून ठेवले आहे आणि यातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षण हा एकच उपाय आहे. 4थी इयत्ता पास होऊन भीमराव आंबेडकर यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला निघाले. त्यांचे वडील सुभेदार रामजी यांनी सातारा गाव सोडून मुंबईला यायचा निर्णय घेतला आणि परळ येथील एका चाळीमध्ये एक खोली भाड्याने घेतली. आणि अशा प्रकारे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी परळ येथील एका सरकारी शाळेत म्हणजेच एल्फिस्टन शाळेमध्ये प्रवेश मिळवला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी यांना आनंद अनावर झाला जेव्हा 1907 साली भीमराव आंबेडकर 10वी म्हणजेच मॅट्रिक पास झाले. कारण संपूर्ण अस्पृश्य दलित समाजातील भीमराव हे पहिले होते ज्यांनी ही मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. पुढील शिक्षणासाठी भीमराव आंबेडकर मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. आता त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. सुभेदार रामजी सैन्यात होते, त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होते. ताई, ए ताई, अगं कुठे आहे तुम्ही सगळे? काय रे दादा? अरे अरे आज तू खूप आनंदात दिसतोय. तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काय रे? अगं माझा भिवा नाही तुझा भिवा नाही आपला भिवा BA पास झालाय. अगं काय सांगतोयस काय? हो हो माझा भीमा BA पास झाला. हो ताई, आपला भिवा BA पास झाला आहे. बाबा आनंदा, हे आपला भिवा BA पास झाला. बाबा आपला भिवा पास झाला. हो, आपला भिवा BA पास झाला. घे घे पेढा घे. तुम्ही पण घ्या बाबा. आत्ते, तू पण घे. तुला पण घे. सुखी रहा, खूप शिकून खूप मोठा माणूस हो. बाबा आपल्या घरची परिस्थिती चांगली नाही, म्हणून मला असं वाटतं की नोकरी करावी. तू खूप शिकावं, शिकून खूप मोठा पंडित व्हावं. आपल्या अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचं महान कार्य तुझ्या हातून व्हावं. आपल्या अस्पृश्य समाजामध्ये तू शिक्षणाचा प्रसार करावा अशी माझी अपेक्षा होती. तरी पण बाबा, भिवा, तू घरची काळजी करू नकोस. आणि मी आहे ना. बाबा तरी पण. अहो पण बाबा, रमा, जाऊ दे त्याला. बाबा त्यांचं एवढं मनावर लावून नका घेऊ.
जेवून घ्या बरं. पोरी, अगं भूकच लागत नाही. बाबा 2 दिवस झाले तुमच्या पोटात अन्नाचे एक कण देखील नाही. मला फार काळजी वाटते हो. पोरी रमा, माझी काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही. मला काळजी फक्त तुमची आहे. माझ्या भिवाच्या शिक्षणाची काळजी आहे. पोरी रमा, जी बाबा. मी भिवाच्या शिक्षणासाठी का झटतो, व्याकुळ का होतो, हे पुत्रप्रेमाने नव्हे किंवा वडिलांचे कर्तव्य म्हणून नव्हे. त्याने विद्या संपादन करून विद्या विभूषित व्हावं. त्याने आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करावा. आम्ही माणसं आहोत हे त्याने जगाला शिक्षणाने, ज्ञानाने आणि कर्तृत्वाने दाखवून द्यावं. आजवर ज्याच्या हातून हे घडलं नाही ते भिवाच्या हातून घडावं. पोरी, हे माझं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला तू भिवाला मदत कर. जी बाबा. 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 बाबा, अहो खूप ताप आहे तुम्हाला. तुम्ही आराम करा. मी ठीक आहे बेटा, मी ठीक आहे. बाबा. 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 आत्या. ए आत्या, तू तू बाबांना पाहिलंस का? नाही रे भिवा. बाबा, मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं. कुठे होता तुम्ही? ए बेटा बैस. बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुझी गोष्ट फार मोठी नाही आहे ना भिवा? नाही बाबा, काही 2-3 प्रश्नच आहे. कुठले रे भिवा? बाबा, दुकानदार आईला कपडे धुवून का देतो? मला शाळेत गोमपाटावरती का बसवलं जातं? शाळेत मला संस्कृत सुद्धा शिकवत नाही. दादा, पोरगा अगदी भीमाबाईनी सारखा झाला हो. तिनेही तिच्या माहेराच्या लोकांना कसं ठसकावून सांगितलं होतं, जोवर बाळीत गेलावी सोनाची श्रीमंत येत नाही तोवर मायरी येणार नाही म्हणून. पण बेचारी सांताक्रूजच्या रस्त्यावर खरी टाकून थकली. ताई, बैरागी बाबांनी भिवाचं विद्यावंत, कुलवंत, इतिहासात नाव काढेल हे अंकित तिने शेवटपर्यंत मनात धरून ठेवलं. म्हणून भिवा, तुला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुला शोधायची आहेत. तुला सतावणारे प्रश्न तुला समाजातून मुळासकट नाहीशी करायचे आहेत. भिवा, खूप शिक, खूप मोठा हो.
पुढे बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड हे त्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे आले आणि त्याप्रमाणे भीमराव आंबेडकर यांना ₹25 अशी स्कॉलरशिप मिळू लागली. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड असा विचार करत होते की भारतातील काही विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी शासकीय खर्चानं अमेरिकेला पाठवणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे भीमराव आंबेडकर यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची संधी प्राप्त झाली. बडोद्याला गेल्यावर बाबा एकाएकी आजारी पडले. मला बडोद्यात स्थान मिळाली. मी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईस परतण्यास निघालो. वाटेत सुरेश स्टेशनहून बाबांसाठी सुरतेची मिठाई घ्यावी म्हणजे त्यांना बरं वाटेल अशी माझी कल्पना होती. पण रामू मिठाई घ्यायच्या नादात माझी गाडी केव्हाच घेऊन गेली ते मला काही कळलंच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी फार उशिरा मुंबईस पोहोचलो. घरी आलो. बाबांच्या पाया पडलो. रामू त्यांच्या अंगात ताप होता. शरीर थकले होते. बाबांनी मला पाहून माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते. सुरतेला उतरल्यामुळे बाबांना भेटता आले नाही ह्याची मला फार खंत वाटते. रामू मी बडोद्याला गेलो आणि 11 दिवसाच्या आत त्यांचा अंत. साहेब, तुम्ही असे दुःख करत बसलात तर या दीनदुबळ्या समाजाचा काय होईल? अन्यायाला कोण वाचा फोडेल? साहेब, बाबांनी आपल्याला खूप सुख दिलं. पाण्यानं भरलेली धरणं काठोकाठ भरली की त्याला सांडवं काढावी लागतं. तुम्हीही तुमच्या दुःखांना वाट मोकळी करून द्या. मन हलकं होईल साहेब. अजून किती दिवस दुःख करत बसा? रामू, अगं कुंभाराला मटक्याचं विसर पडणे शक्य आहे का? साहेब, मी अडाली, पण जगणं मरणं कुणाला चुकलंय का? तुम्ही बसा, मी तुमच्याकरता दूध आणते. रामू, तू अडाणी कशी ग? दुःखाची इतकी साधी व्याख्या मानणं देखील मला जमलं नसतं आणि तू सहज बोलून गेलीस. पण मी बाबांच्या आठवणीच्या महाप्रत वाहून जातो ग. तेव्हाच त्यांनी अमेरिकेला जाऊन समाजशास्त्र, अर्थशास्त्र व राजनैतिक शास्त्र यांचा सखोल अभ्यास केला आणि अशा प्रकारे भीमराव आंबेडकर यांच्या शिक्षणाला नवी दिशा गवसली. त्यांना कल्पना होती की असे शिक्षण घेतले तर ते समाजातील दलित आणि अस्पृश्य लोकांच्या सर्व कमजोरी दूर करतील. त्या शिक्षणासोबत त्यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचा सुद्धा अभ्यास केला. दादा, येतो मी. स्वतःची काळजी घे.
वहिनी, वहिनी येतो मी. मुकुंदा, यशवंता, आईला त्रास देऊ नका. हां. हा चमत्कार असा झाला की ज्या समाजाच्या लोकांना उच्चवर्णीय आणि वाळीत टाकले होते त्या समाजाचा एक तरुण इतका मोठा उच्च शिक्षित झाला की वर्णद्वेष, जातीभेद, अस्पृश्यता या विरोधात आता भीमराव आंबेडकर यांनी लढा द्यायचं ठरवलं. आता भीमराव आंबेडकरांचं जीवन समाजासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज झालं. आता डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं जीवन समाजासाठी संघर्ष करण्यासाठीच अर्पण करायचं असा निर्णय घेतला. कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी मांडगाव येथे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्ग अशी यशस्वी परिषद पार पाडली. तसेच नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे छत्रपती शाहू महाराज हे अध्यक्ष होते. शिक्षणाच्या 4 वर्षाच्या अंतरानंतर लंडन विश्वविद्यालयाच्या सिनेटनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घ्यायची तयारी केली. बॅरिस्टर डिलीट लॉ असं शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. त्यावेळी परदेशातून इतक्या डिग्री मिळवणारे ते पहिले भारतीय होते. भारतातील प्रथम मानव अधिकाराचे पहिले अधिवेशन महाड येथे झाले. ते अधिवेशन ऐतिहासिक झाले. या अधिवेशनापासून जातपात, उच्च नीच, अस्पृश्य स्पृश्य अशा पीडित वर्गावर नवीन विचारधारणा सुरू झाली. हळूहळू आंदोलन 4ही दिशांना पसरत गेले आणि एक युगपुरुष समाजाच्या समोर आला. बाबासाहेबांनी या अधिवेशनामध्ये लोकांना चांगले मार्गदर्शन केले, ज्यामुळे वर्णभेद, अस्पृश्यता, भेदभाव हे सर्व हटवण्यास मदत झाली. ते खऱ्या अर्थानं एक युगप्रवर्तक होते. महाडच्या सत्याग्रहामुळे बंदिस्त लोकांमध्ये आत्मसुधार आणि आत्मसन्मानाची भावना जागृत झाली. अस्पृश्य आणि दलित वर्गामध्ये एक सुधारणेची ठिणगी भडकू लागली. नंतर 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन भारतात पोहोचले. त्यावेळेस काँग्रेस पक्षाने तर प्रथम बहिष्कार टाकण्याचाच विचार केला होता. सायमन कमिशनने संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजवला होता. या सर्व बाबी संविधानात पाहिजेत असे सायमन कमिशनला त्यांनी ठणकावले. सध्या दलितांसोबत स्पृश्य अस्पृश्य असा अमानवी व्यवहार केला जातो. दलित जनता अन्याय आणि अत्याचार याने पीडित आहे. नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी त्यांनी बिगुल वाजवले. 15,000 लोकांचा तांडा काळाराम मंदिराच्या दिशेने प्रयाण करू लागला. गरीब आणि अस्पृश्य वर्गातील लोकांना शिक्षित करणे, त्यांचे हक्क, अधिकार याविषयी माहिती देणे असे काम बाबासाहेबांनी चालू ठेवले. रामू, ए रामू. साहेब, अगं 11 वाजले, तू अजून झोपलीस? चल उठ. औषध घेतलंस का? मला माझी काळजी नाही वाटत, मला तुमची काळजी वाटते. साहेब, यशवंताकडे लक्ष द्या. अगं रामू, असं वेडेवाकडं बोलू नये. तुला काहीही होणार नाही. तू फक्त वेळेवर औषध घेत जा. साहेब, आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण माझी एक इच्छा आहे साहेब. सांग रामू, सांग तुझी कोणती इच्छा आहे रामू? साहेब, मला पंढरपूरला जायचं आहे साहेब. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्याची माझी शेवटची इच्छा आहे साहेब. रामू, ते कदापि शक्य नाही. रामू,
कोणत्या पंढरपुरात जायचं? जो विठ्ठल आपल्याला दर्शन देत नाही त्या पंढरपुरात जायचं? नाही रामू, नाही. ते कदापि शक्य नाही. रामू, रामू, आपण आपल्या त्यागाने नवीन पंढरपूर निर्माण करू. तिथे रखमा तू असणार आणि विठ्ठल मी असणार. रामू, रामू, आपण आपल्या त्यागाने नवीन पंढरपूर निर्माण करू. साहेब, मग नाशिकला काळारा मंदिराचा सत्याग्रह का केला आपण? रामू, तो सत्याग्रह समतेच्या हक्कासाठी होता, समतेच्या लढ्यासाठी होता. आम्ही जर हिंदू आहोत तर आम्हाला देवळात प्रवेशबंदी का? आम्ही माणसं नाहीत का? इतरांसारखं जगू शकत नाही का? तो सत्याग्रह देवदर्शनासाठी नव्हता. तो लढा, तो सत्याग्रह समतेच्या हक्कासाठी होता. आम्ही जर हिंदू आहोत तर इतर हिंदूंना मिळणारा हक्क आम्हाला का नाही? आम्ही ही माणसं आहोत. आम्हाला देवळात प्रवेशबंदी का? रामू, त्यासाठी हा सत्याग्रह होता. रामू, रामू, आपण आपल्या त्यागाने नवीन पंढरपूर निर्माण करू. तिथे कोणालाही प्रवेशबंदी नसणार. तिथे कसल्याही प्रकारचे कर्मकांड नसतील. तिथे पूजा, आरती, प्रार्थना नसेल. तिथे विज्ञानाचा गजर असेल. तिथे ज्ञानाचे धन असेल. तिथे समतेची सेना वाढेल. रामू, रामू, अशी आपण पंढरपूर निर्माण करू. तिथे डॉक्टर, वकील, इंजिनियर हे जन्माला येतील. रामू, तिथे समता, मानवता, लोकशाही, ज्ञान, बंधुत्व माणसा माणसात पेरतील. समाजाचे प्रबोधन करतील. रामू, ते पंढरपूर सर्वांसाठी खुले असणार. त्या पंढरपुरात देव नसेल. ते पंढरपूर माणसा माणसाचे महिमा वाढवणारे असेल. रामू, त्या पंढरपुरात माणसाचा गौरव होईल. आपल्या पंढरपुरात माणसाचा प्रगतीचा मार्ग दाखवला जाईल. तिथे मानवता, समता टिकवल्या जाईल. त्याचे शिक्षण दिले जाईल. माणसा माणसाची जातीयता नष्ट करून समता स्थापन करण्याचे ज्ञान दिले जाईल. रामू, असे आपले पंढरपूर असणार. हो साहेब. रामू, रामू, तुला जास्त त्रास होतो का? डॉक्टरांना आणू का? नको साहेब. चल, तू झोप बघू. चल, आराम कर. चल, तू झोप बघू. चल, आराम कर. तू झोप बघू. डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणावर इंग्लंडमधील इंडियन मेल या वर्तमानपत्रानं असं लिहिलं होतं की डॉक्टर आंबेडकर यांचं भाषण म्हणजे भाषण कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आपल्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आम्हाला स्वातंत्र्य तर पाहिजेच, पण अस्पृश्य वर्गाची समस्या ही एक अत्यंत भयानक सामाजिक समस्या आहे. ती समस्या सोडवू न देण्यात समाधान मानणारे काही लोक आहेत, जे आम्हाला आमच्या संविधानिक अधिकारांचा लाभ उचलू देत नाहीत. आणि म्हणून आम्हाला ठोस राजनैतिक अधिकार हवेत. म्हणून रायबहादूर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मेमोरंडम सुद्धा दाखल केलं. एवढंच नव्हे तर महिलांविषयी अधिकाराचे पक्षकारही ते होते. कम्युनल अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर गांधीजींची आगपाखड झाली आणि अस्पृश्य दलितांच्या राजनैतिक अधिकाराच्या हिताच्या विरोधात खुलेआम ते समोर आले आणि म्हणाले की मी शेवटच्या श्वासापर्यंत अस्पृश्यांना मिळणाऱ्या प्रथम निवडणूक अधिकाराचा विरोध करत राहीन. लोकांना गांधीजींचे प्राण वाचवायचे होते आणि हा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मोठा जिकिरीचा प्रश्न होता. एका बाजूला गांधीजींचे प्राण आणि दुसऱ्या बाजूला 6 करोड अस्पृश्य आणि दलित यांचा अधिकार. याच सामंजस्य कराराला
पुणे करार अशा नावाने ओळखले जाते. सन 1933च्या अखेरीस तिसरी गोलमेज परिषद संमेलित झाली. पहिल्या 2 गोलमेज परिषदेचा तपशील विवरण यांचा यात विचार करण्यात आला. पण हीच ती गोलमेज परिषद आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संविधानिक म्हणूनच ओळखली जाऊ लागली. नवीन विधानाची घोषणा निर्माण झाली. जॉईंट कम्युनिटी ऑन कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मची बैठक लंडनमध्ये चालू होती आणि काही अस्पृश्य जे मागील 2000 वर्षापासून वंचित होते ते आता प्रजासत्ताक भारत निर्माणाचा एक हिस्सा बनले आणि त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर. जॉईंट कमिटीकडून अधिकार घेऊन डॉक्टर आंबेडकर भारतात पोहोचले. त्यांचा जास्तीत जास्त वेळ आता समाजाच्या सेवेसाठी आणि घराबाहेरच जात होता. पण त्यांच्या मनात प्रत्येक समयी त्यांची पत्नी रमाबाई. सुडक्याची आई, 2 घास खाऊन घे. हे बघ, साहेब काय आता लवकर यायचे नाही. मुक्याची आई, साहेब आल्याशिवाय अन्न काय, पण पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही मी. असं बोलू नको सुडक्याची आई. घे, 2 घास खाऊन घे बरं. मुक्याची आई, बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सुडक्याची आई, तू राहू दे बरं भाजी निसायची. मी करते, तू आराम कर. मुक्याची आई, दिवसभर तुम्ही दोघीच काम करता आणि मला घरात बसून बसून कंटाळ येतो. हो, तुझी तब्येत बरी नाही, प्रकृतीला सांभाळा. मुक्याची आई, मला साहेबांची खूप काळजी वाटते हो. साहेब रोज रात्री उशिरा घरी येतात. साहेबांना काय होणार? अगं, असं काय ते बोलायचं? साहेबांना काहीही होणार नाही आणि त्यांची काळजी करू नकोस. आपला पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. मुक्याची आई, खूप रात्र झाली, तुम्ही जाऊन झोपा. हो, राहू दे ती भाजी आणि तुम्ही आराम करा. हो, आणि साहेब आल्यानंतर 2 घास खाऊन घ्या. हो. ज्या साक्षात प्रेम आणि त्यागाची मूर्ती होत्या. जे काही पदरात पडेल ते आवडीनं स्वीकारत होत्या. कधीही कोणासमोर त्यांनी कसलीही नाराजी व्यक्त केली नाही. बाबासाहेब जर कधी घरी असतील तर रमाबाईंसोबत चर्चा करणे म्हणजे दगडाच्या मूर्तीसोबत वाद करणे असे ते म्हणायचे.
मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पीडित यांच्या समस्या मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा महाड येथील तळ्यावरील सत्याग्रहाची योजना करीत होते तेव्हा रमाबाई सुद्धा चवदार तळ्यावर जाण्याचा आग्रह करू लागल्या. बाबासाहेबांनी त्यांना विचारलं की अगं तू तिथं येऊन काय करणार? तर रमाबाई म्हणाल्या, तिथे जमलेल्या सत्याग्रहींसाठी मी जेवण बनवीन. रमाबाई या सूर्याच्या सावलीप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांच्या सोबत सतत होत्या. साहेब, मी असं ऐकलं आहे की महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात पुष्कळ स्त्रिया सहभागी होणार आहेत. तर मग नाही म्हणजे मी तुमच्या सोबत. हा रामू, तू महाडला मोर्चात स्त्रियांचं पुढारपण कर. हो. नाही साहेब, का? पुढारपण करण्याचं काम तुम्हा पुरुषांचं. हवं तर आम्ही सर्व स्त्रिया तुम्हा सत्याग्रह करणाऱ्यांसाठी जेवणाची सोय करू. रामू, तेथे 3-4 हजार माणसं येतील. तुला सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागेल. करेल आणि सगळ्यांना जेवण सुद्धा वाढेल. ठीक आहे. येतो मी. रमाबाईंनी यशवंतराव, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न अशा 5 अपत्यांना जन्म दिला. पण मोठी विडंबना अशी की बाबासाहेबांना मुलांची देखभाल करण्यास सुद्धा वेळ मिळाला नाही. अस्पृश्य आणि दलित बांधवांची हजारो वर्षापासून चालत आलेली गुलामी आणि अत्याचाराची बेडी कापण्याची जिद्द आणि उच्च शिक्षण प्राप्त करण्याचा ध्यास यामुळे रमाबाईंना मुलांसोबत गरिबी आणि हालाखीचं जीवन जगण्यास मजबूर झाल्या. डॉक्टर आंबेडकरांची 4ही मुलं गंभीर आजारावर योग्य वेळेत उपचार न झाल्यामुळे मृत्यू पावली. त्यांचा एकमात्र मुलगा जिवंत राहिला, ज्यांचं नाव यशवंतराव. रमाबाई प्रत्येक संकटाशी सामना करत करत क्षयरोगाच्या शिकार झाल्या. रामू, कशी आहेस तू? आपला बाळ गंगाधर गेला, अकाली गेला. मी त्याला पाहू शकलो नाही. आपण दोघांनी त्याचं कोड कौतुक करावं अशी माझी फार इच्छा होती. न व्हावे तेच झालं. रामू, तो आपला नव्हताच असं समज. धीर धर, रडू नकोस. रामू, बाबांचं स्वप्न साकार करण्यासाठी मला खूप शिकावं लागेल. उच्च पदव्या मिळवायला लागतील. कोट्यावधी अस्पृश्याच्या अन्यायाला जगासमोर वाचा फोडण्यासाठी मला खूप शिकावं लागेल. आणि रामू, ते ज्ञान पुस्तकातून मिळेल. साहेब, पुस्तकाविषयी काय कळतंय मला? साहेब, तुम्ही शिका, खूप मोठे व्हा. तुम्हाला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं. साहेब, संसार तर सगळं जग करतं, पशुपक्षीही करतात, पण आपल्याला तसं संसार करायचं नाही साहेब. आम्हाला जगाच्या कल्याणासाठी संसार करायचा आहे. तुम्ही
तुम्ही घराची काळजी करू नका साहेब, मी आहे. आपण जो राजगृह पाहत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान आहे. हे निवास दादर येथे आहे. यातील 10% जागा घरासाठी व 90% जागा ग्रंथालयासाठी आहे, हे आपण आजही पाहू शकतो. मात्र या राजगृहाचे सुख रमाबाईंच्या नशिबी कधीही आले नाही. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी रमाबाईंचा मृत्यू झाला. सुडक्याची आई, औषध घेतलंस? थांब, मी औषध घेऊन येते. उठ, औषध घे. साहेब आले का? साहेब आले का? येतील इतक्यात. तू आराम कर, झोप, आराम कर. अगं रामू, आज मला फार उशीर झाला. साहेब, मी पान वाढू का? नको, आज माझं जेवण मालवणकरांच्या घरी झालं. तू औषध घेतलंस का? मी तुला औषध आणतो. चल उठ, चल उठ बरं. औषध घे बघू, चल. घे. चल. आज मला फारच उशीर झाला. हल्ली काय झालं रामू, मी जिथे जातो ना तिथे अचानक सभा होते. तुम्हाला कधी उशीर होत नाही साहेब. साहेब, असा एक दिवस तर उजाडून द्या. त्या दिवशी संबंध दिवसभर तुम्ही घरात असा. कधी येईल तो दिवस साहेब? येईलच तो दिवस, लवकरच येईल. पण जरा थांब. आपल्या समाजाला समान हक्क मिळवून दे, म्हणजे माझं कर्तव्य संपलं. अगं, माणसासारखे माणसं आम्ही, तरी आम्हाला समान हक्क नाही. खरं म्हणजे रामू, वसईला आज अचानक सभा ठरली. असं का? मग मला सांगाल का? साहेब, तुमच्या भाषणाचे सर्वजण कौतुक करतात. तुमचं भाषण मला ऐकवाल का? रामू, कोणत्या विषयावर भाषण करू? पुणे करारावर करू, मनुस्मृतीवर करू, का आपल्या जनता साप्ताहिकवर करू? सांग रामू. राम, तुझ्या बोलण्याचा रोग माझ्या लक्षात आला. तुझी तक्रार खरी आहे, पण माझा नाईलाज आहे.
7 कोटी बांधव माझ्याकडे आशेने पाहत आहे. माझ्याकडे बरीच कामे शिल्लक आहे. रामू, नाशिक महाडला सत्याग्रह करूनही आम्हाला देवळात प्रवेश बंदी नाही. खेड्यापाड्यात आमच्या स्त्रियांची आबरू लुटली जात आहे. आणि जोपर्यंत मी माझ्या समाजाला जाग करण्यात यशस्वी होणार नाही तोपर्यंत मीही झोपणार नाही. राम, तुला कसं सांगू? लोक मला निर्दयी म्हणतात, मगरूर समजतात, क्रूर समजतात. पण मी किती भावना प्रधान माणूस आहे माझं मलाच माहित आहे. राम, समाज कार्यातून मला वेळही मिळतो. पण जेव्हा मला वेळ मिळतो ना, तुझेच विचार माझ्या डोक्यात भिरभिरतात. रामू, घरी आलो का मी फार अस्वस्थ होतो. घरात तू असतेस, लक्ष्मी वहिनी असते, शंकर असतो, गौरा. हे सर्वजण असूनही घर मला सुनं सुनं वाटतं. असं वाटतं आपले बाळ असते तर त्यात राजरत्न. नको नको ती आठवण. पाहिलंस राम, केवळ तुझ्या आठवणीने तुझ्या अश्रूचे स्फोट होतात. पण मी माझे अश्रू आतल्यात थोपटून धरतो. पण मी स्वतःला कामामध्ये गुंतून घेतो. राम, कसं सांगू तुला? मी लंडनला गेलो तेव्हा तू माझ्या संसारासाठी गौऱ्या वेचल्यास. एकाच फाटक्या लुगड्यावर राहिलीस. ते मी ह्या राजगृहात बसून कोणाला सांगेल तर ते कोणाला खरं वाटेल का? आणि तू माझ्यासाठी धोतर जोडी, झोपायला गादी, बसायला पाट आणलास. आणि स्वतः मात्र एकाच फाटक्या लुगड्यावर राहिलीस. हे मी विसरेल कसा? साहेब, असं का बोलता तुम्ही? तुमचे विचार, तुमचे कार्य मला माहित नाही का साहेब? तरी सुद्धा तुम्ही एक दिवस तरी पूर्ण दिवसभर घरात राहावा असं सारखं वाटतं हो. देवा, पिठवरे आता माझे डोळे. साहेबांच्या हातात मरण येऊ दे मला. बाबासाहेबांना विश्वविख्यात महामानव आंबेडकर बनवण्यात रमाबाईंचा मोठा वाटा होता. 13 ऑगस्ट 1935चा सूर्य उगवला
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमानवीय संस्कृतीच्या विरोधात बंड पुकारण्याची घोषणा केली. पुढे वैदिक ब्राह्मणी व आर्य संस्कृती विरोधात उठलेले हे तुफान नायगाव परिषदेमध्ये बदलले. मग धर्मांतराविषयी वेगवेगळ्या ठिकाणी परिषदा घेण्यात आल्या. ज्या हिंदू धर्मात मी जन्मलो त्या हिंदू धर्मात मला जगायचा अधिकार नाही याच विषयी धर्मांतर परिषद आयोजित केली. या परिषदेत लोकांचा लोंढा वाढत गेला आणि बाबासाहेबांचे अनुयायी हे धर्मांतराविषयी काम करू लागले. या आंदोलनाला खूप लोकांनी आपला सहयोग दिला. डॉक्टर आंबेडकरांचा मानवतावादाचा विचार सर्व ठिकाणी पसरत गेला. डॉक्टर आंबेडकरांनी फक्त संविधान लिहिण्याचे काम केले असे नाही, त्यांनी भारतातील जे लहान लहान संस्थानं आहेत त्यांना देखील प्रजातांत्रिक भारतामध्ये सामील करून घेऊन संविधानिक काम केलेले आहे. भारतीय संविधानाच्या प्रत्येक नागरिकास समानतेचा अधिकार हक्क बहाल केला आहे. यामध्ये प्रशासन कोणत्याही व्यक्तीस धर्म, जात, लिंग, भाषा, जन्मस्थान यांच्या आधारे कोणत्याही प्रकारे भेदभाव करणार नाही असे लिहिले आहे. सर्व स्वतंत्र, पीडित आणि दलित लोकांना आरक्षणाची व्यवस्था तसेच सर्वांना समान मतदान करण्याचा अधिकार मिळावा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावादी विचार संपूर्ण भारतभर पसरू लागला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा महार तसेच इतर जातींच्या समुदायाच्या लोकांना सैन्यात भरती करण्यास सुरुवात झाली. शांतताप्रिय भारताच्या भूमीत डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने एक महान मानवतावादी नेत्याचा उदय झाला होता. त्यांचा वैचारिक दृष्टिकोन हा सगळ्यात वेगळा होता. एक रोजगार मंत्री म्हणून काम करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका घेतली. ती म्हणजे रोजगाराची वेळ त्यांनी 12 तासापासून 8 तासांवर आणली. तसेच महिलांना बाळंतपणाची सुट्टी, भूमिगत भुयारांमध्ये, खाणींमध्ये महिलांसाठी कामाचा प्रतिबंध करणे, विमा योजना, महागाई भत्ता या सर्व गोष्टींची पूर्तता डॉक्टर बाबासाहेबांनीच केली. हे सर्व काम मोठ्या बुद्धिकौशल्याने व अत्यंत दूरदृष्टी ठेवून केलं होतं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब केंद्र सरकारमध्ये कायदा मंत्री बनले तेव्हा सामाजिक सुरक्षा आणि कल्याण उद्योग तसेच आर्थिक प्रगतीविषयी नियोजन करून भारताच्या पुनर्निर्माणाच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला झुंपून घेतलं. त्यांनी ऊर्जा आयोग देखील बनवला. याच दरम्यान 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट नियोजन अनुषंगाने ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन या संघटनेची निर्मिती केली. शिक्षणाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापनाही केली. 9 डिसेंबर 1947 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. सभेनंतर लोकांची मतं आणि विश्वास बदलला. मग सर्व वर्तमानपत्रामध्ये लेख छापले, प्रसिद्ध झाले. तसेच त्याचे समर्थन करण्यात आले. एप्रिल 1947 रोजी संविधानाचे 3रे अधिवेशन भरवण्यात आले. तिथे अशोक चक्र आणि चरखा यावर चर्चा झाली. डॉक्टर आंबेडकरांनी अशोक चक्राचे महत्त्व आणि महानता संपूर्ण देशाला पटवून दिली. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वजाकरता अशोक चक्र स्वीकारले गेले. त्याच वेळेस देशाच्या फाळणीची सुद्धा चर्चा सुरू होती. 30 ऑगस्ट 1947 रोजी संविधानाचा पहिला मसुदा तयार करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटी बनवली, ज्याला मसुदा कमिटी असं सुद्धा म्हटलं जातं. या कमिटीचे चेअरमन पद डॉक्टर बाबासाहेबांना सुपूर्द केले. भारतीय संविधान सभेच्या 23 कमिटी होत्या. त्यातील 18 कमिटीवर डॉक्टर आंबेडकर होते. बाकी कमिटीवर त्यांचा मुलगा होता. संविधानाच्या लिखाणासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका वेळ लागला. पण संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 महिने 20 दिवसामध्ये पूर्ण केला होता. भारताचे संविधान हे जगातले सर्वात मोठे आणि श्रेष्ठ संविधान आहे आणि घटनेच्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ मानवतावादी संस्कृती निर्माण घोषणापत्र आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, सर्वांना समानता आहे. पीडित, अस्पृश्य लोकांना आरक्षण, जसे SC, ST, OBC ते सुप्रीम कोर्ट असे सर्व काही समावलेले आहे. पुढे 29 नोव्हेंबर 1950ला भारत देशाला संविधान सोपवले व ते भारतीय प्रशासनाने स्वीकारले. 5 जुलै 1952
आणि 12 जानेवारी 1953 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी ही मोठ्या सन्मानाची वर्ष होती. प्रथम कोलंबिया विश्वविद्यालयामार्फत डॉक्टर आंबेडकरांना LL.D. डिग्रीने सन्मानित करण्यात आले. 14 ऑक्टोबर 1956 भारतीय इतिहासातील ही पहिली संधी होती. नागपूर येथे झालेल्या धर्मपरिवर्तनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका इशाऱ्यावर त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. जगातली ही सर्वात मोठी धर्मक्रांती आहे. 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांनी आपला हस्तलिखित ग्रंथ बौद्ध धर्म हा लिहून पूर्ण केला आणि त्याच रात्री नवी दिल्ली इथल्या आपल्या राहत्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अखेरचा श्वास घेतला. एका महामानवाचे महानिर्वाण झाले. त्यांच्या लाखो करोडो दलित बांधवांसाठी त्यांचा क्रांती सूर्य जणू कायमस्वरूपी मावळला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये दलित आणि बहुजन समाजासाठी जे कार्य करून ठेवले आहे ते पुढे अनेक शतकं दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारे आहे. आणि याचसाठी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख विश्वरत्न असा केला जातो. 1990 साली भारत सरकारने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न हा बाबासाहेबांना मरणोत्तर प्रदान केला. आजही बाबासाहेबांचे लाखो करोडो अनुयायी एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा बाबासाहेबांच्या नावाचं स्मरण करत जय भीम म्हणून एकमेकांना अभिवादन करतात. मानवतेचा इतिहास बदलणाऱ्या या महामानवाला आमचा कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत. दीपस्तंभ होऊनी उजाळीला गाव म्हणून या गाजते जगी एक नाव. दीपस्तंभ होऊनी उजाळीला गाव म्हणून या गाजते जगी एक नाव, जगी एक नाव. सुभेदार